मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव. सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा. तासगाव येथील वासुंबे येथे एकाच वेळी दोघांनी आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. विषारी औषध प्राशन करून एका महिलेसह पुरुषाने आत्महत्या केल्याने तासगाव तालुका हादरून गेलाय. या खळबळजनक प्रकारानंतर तासगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. परंतु या दोघांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. तासगाव परिसरात असणाऱ्या वासुंबे उपनगरातील सतीश महालिंग देशमाने वय 38 आणि सिंधू रमेश काटकर या दोघांनी आज गुरुवारी एकाच वेळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याने तालुका हादरून गेला आहे. याबाबत रात्री उशिरा तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी, सतीश महालिंग देशमाने आणि सिंधू रमेश काटकर हे दोघेही मूळ तासगाव तालुक्यातील राजापूर गावचे रहिवासी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वासुंबे येथील सरस्वती नगर येथे सिंधू काटकर आणि सतीश देशमाने 2 मुलांसह एकत्रित राहत होते. गुरुवारी सायंकाळी 6च्या सुमारास काटकर यांची मुले शाळेतून घरी आल्यानंतर दरवाजा आतून बंद होता. दार वाजवल्यानंतरही कोणी दार उघडत नसल्याने शेजारील नागरिक आणि घर मालक यांनी दरवाजा उघडला. यावेळी दोघेही स्त्री पुरुष मृत अवस्थेत आढळून आले. यानंतर या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले असून घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. तर दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. परंतु या दोघांनीही आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. त्यानुसार तासगाव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिओ मराठी, ते धडक